नमस्कार भावनो, तुम्ही आहे ना ताजमहलला जावा भावनो, कधी पण कुतुब मिनारला जावा, लाल किल्ला बघायला पण जावा भावनो, चार मिनारला पण जावा. तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल भावनो की सरकारने या सगळ्या गोष्टींची एवढी काळजी घेतली ना भावनो, चांगल्या पद्धतीने. तिथे तुम्हाला वॉचमॅन दिसेल, सिक्युरिटी गार्ड दिसतील, पर्यटकांना सांगण्यासाठी मार्गदर्शक सुद्धा दिसेल भावनो. आणि या उलट जर आपले गड किल्ले बघितले, जो की या देशाचा खरा इतिहास आहे, त्यांची अवस्था भावनो लय बेकार आहे भावनो. नाही त्यांचं संवर्धन होतंय, नाही तिथं वॉचमॅन आहे, पोलीस तर लांबची गोष्ट आहे, वॉचमॅन सुद्धा नाही, आणि नाही पर्यटकांना सांगण्यासाठी मार्गदर्शक आहे, कोणी नाहीये भावना. आणि ह्याचे परिणाम काय होतात माहितीये, तर अशा अवलादी जन्माला येतात. ऐका काय म्हणतोय हा. काय की जायचं नाही ना. का लावली पण किल्ल्याच्या दरवाजाला दोरी का बांधली? कुठल्या या किल्ल्याच्या दरवाजाला तुम्हाला दोरी का बांधली? व्हिडिओ आपण बोलतोय. पहिली गोष्ट, तुम्हाला किल्ल्याला दोरी का बांधली याचं उत्तर देतो. सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे, त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी. किल्ला प्रायव्हेट आहे? येस. कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा. किल्ला प्रायव्हेट कसं काय झाला? जर तुम्हाला सांगतो, पण कसं काय झाला? तुम्हाला जी काय डॉक्युमेंटेशन पाहिजे द्या. ती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर. थांबा ना काकी, थांबा, यांचं क्लिअर थांब ना. करतो. अरे तू थांबशील का? थांबा ना, यांची माहिती जी आहे ए ना. शुभम, जा गाडी घेऊन जा, तिला घेऊन जा. ऐका, तुम्ही गरम होऊ नका. लोकांना सांगतो, किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका, आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं?